सर्वांना माझा नमस्कार। आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांसोबत सेवा साधना गुरुकुलच्या एका माजी विद्यार्थ्याची सक्सेस स्टोरी आपल्यासोबत शेअर करणार आहे। मी ज्या विद्यार्थ्याची सक्सेस स्टोरी आपल्यासोबत शेअर करणार आहे त्या विद्यार्थ्याचं नाव आहे अभिषेक झुमराजी इरमले। अभिषेक हा मूळ पाथरूड या गावचा, पाथरूड तालुका जिल्हा जालना। अभिषेक हा शैक्षणिक वर्ष 2015-16 मध्ये गुरुकुलमध्ये आला। म्हणजे गुरुकुलची सुरुवात सुद्धा 2015-16 मध्ये झाली आहे। म्हणजे गुरुकुलच्या पहिल्या बॅचचा हा विद्यार्थी। अभिषेक गुरुकुलमध्ये आला तेव्हा तो 6वी ला होता। 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी असे 5 वर्ष तो गुरुकुलमध्ये होता। शैक्षणिक वर्ष 2015, 16, 17, 18, 19 तो 10वी पर्यंत गुरुकुलमध्ये होता आणि 2019 या वर्षी त्याने 75% 10वीला मार्क घेतले आणि तो गुरुकुलमधून 10वी पास होऊन बाहेर पडला। नंतर त्यांनी BSc कंप्लीट केलं। सध्या तो BEd पूर्ण करत आहे आणि महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की त्यांनी विरेगाव या ठिकाणी स्वतःचे नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठीचे कोचिंग क्लासेस सुरू केले आहेत। म्हणजे नवोदयचे स्वतःचे त्याचे कोचिंग क्लासेस आहेत। त्याचा आवडता विषय आहे गणित। स्वतःचे कोचिंग क्लासेस संपल्याच्या नंतर तो सध्या नवभारत विद्यालय विरेगाव या ठिकाणी विद्यार्थ्यांना गणित हा विषय शिकवण्यासाठी शिक्षक म्हणून त्या ठिकाणी सध्या तो कार्यरत आहे। अभिषेकची एक विशेषता गुरुकुलमध्ये असताना होती, तो रिकाम्या वेळेमध्ये छोट्या छोट्या मुलांना शिकवायचा। तो 9वीला असताना 5वीच्या 6वीच्या मुलांना शिकवायचा, 10वीला असताना 7वीच्या 8वीच्या मुलांना शिकवायचा। तेव्हा त्याला आम्ही विचारायचो की अभिषेक तुला भविष्यामध्ये काय व्हायचंय? तर तो म्हणायचा मला भविष्यात तुमच्यासारखा शिक्षक व्हायचंय। आणि आज त्याचं ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे। आज अभिषेक शिक्षक झालेला आहे, BEd पूर्ण करत आहे। अभिषेकच्या घरची परिस्थिती अत्यंत सर्वसाधारण, 2-2.5 एकर शेती, आई वडील कमी शिकलेले। आज अभिषेकने स्वतः कुटुंबाची पूर्ण जिम्मेदारी स्वतःवर घेतलेली आहे आणि तो एक आता आदर्श शिक्षक होण्याकडे वाटचाल करत आहे। आज आपण बघतो की चांगले शिक्षक मिळणं आता हळूहळू अवघड होत आहे, कारण की DEd BEd पूर्ण करण्याची संख्या आता हळूहळू कमी होत आहे। काही काळ असं होतं की DEd BEd करणारे अनेक जण मुलं होते, पण मधल्या काळात भरती वगैरे झाली नाही, म्हणून शिक्षकांची संख्या, चांगल्या शिक्षकांची संख्या आता हळूहळू कमी होत आहे। चांगले शिक्षक मिळणं आता अवघड झालं आहे। त्यामध्ये अभिषेकने हे क्षेत्र निवडलेलं आहे। गेल्या वर्षी त्याचा एक विद्यार्थी नवोदयसाठी पात्र झाला, एक विद्यार्थी स्कॉलरशिपसाठी पात्र झाला। हळूहळू आता त्याच्या पात्र विद्यार्थ्यांची संख्या वाढत जाणार आहे। अभिषेकच्या या यशाचा सेवा साधना गुरुकुलला सार्थ अभिमान आहे। या छोट्याशा अभिषेकच्या प्रसंगातून आपण हे शिकूयात की जर आपल्याला शिकवण्याची आवड असली तर आपण छोट्या छोट्या मुलांना शिकवायला सुरुवात केली पाहिजे आणि शिकवण्याच्या क्षेत्रामधून एक आदर्श शिक्षक होऊन आपण आपलं कुटुंब चांगल्या पद्धतीने चालू शकतो आणि अनेक विद्यार्थ्यांना घडवू शकतो। हे आपण अभिषेकच्या या छोट्याशा सक्सेस स्टोरीमधून शिकूयात। या ठिकाणी अभिषेकची सक्सेस स्टोरी सर्वांना सांगून थांबतो। धन्यवाद।